करतील. पण आजचा दिवस आता सगळं झालंय. आजचा दिवस निकालाचा आहे. जनतेनं हां. कुणावरती विश्वास ठेवला, ते जेव्हा समोर येतंय, आम्ही ठासून सांगतोय, की इतक्या जागांवरती 125 जागांवरती भारतीय जनता पक्ष म्हणजे 100 प्लस जागांवरती आमचा नगराध्यक्ष असेल. हा आमचा आत्मविश्वास हा अभ्यासानं आहे. लोकांच्या ठीक आहे. नाही, सेवेनंतर त्याच्याबद्दल दुमत लोकांनी नाही. हे बघा, तुमच्या त्या अभ्यासाबद्दल, तुमच्या कष्टाबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये. पण आवटे सरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर, आता राज ठाकरे, आम्ही मी येतो तुमच्याकडे. मला विचारायचं, पण याला अनुषंगून मला संजय आवटे सरांना विचारायचं आहे. आता थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे आले होते. ते एका याचं उद्घाटन, शाखेचं उद्घाटन करायला काहीतरी निघाले होते. मला वाटतं गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर ह्या पूर्ण, आपण म्हणतोय की 288 मिनी विधानसभा, पण उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडताना दिसले नाहीत. मग कार्यकर्त्यांना कुणाच्या बळावर ही निवडणूक लढवायची? शरद पवार साहेब कदाचित समजा त्यांच्या वयामुळे ते बाहेर पडू शकले नसतील. सुप्रिया सुळे आणि त्यांच्यानंतर जयंत पाटीलांपासून ती सगळी जी फलटण आहे, ती मैदानात उतरून या बलाढ्य सत्ताधाऱ्यांना आव्हान देताना आपल्याला का दिसले नाही? काँग्रेसच्या फक्त प्रदेशाध्यक्षांना सोडा, बाकीचे नेते फारसे दिसले नाहीयेत. एक प्रकारे बाय दिलाय अशा प्रकारची परिस्थिती का दिसावी महाराष्ट्रामध्ये? आणि मग यामध्ये अपेक्षा तरी निकालाच्या दिवशी कशी करता येईल की आपल्याला जनतेनं खूप काही द्यावं? हे विलास चांगला मुद्दा आहे. अजित चव्हाण जरी म्हणाले असते तरी मी काही काँग्रेसचा प्रवक्ता नाहीये. पण काँग्रेसच्या अनुषंगाने बोलणं फार आवश्यक आहे. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, की म्हणजे अजितला हे माहिती असेलच. पण महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेमध्ये होतं, तेव्हा महाविकास आघाडी सरकारनं माझ्या व्यक्तिगत विरोधामध्ये 2 एफ-आय-आर दाखल केले होते. कारण मी त्यांना विरोध केला म्हणून. त्यामुळे सत्तेला प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे विलास. ते आपण केलं पाहिजे. हो. आणि आता काँग्रेस सत्तेमध्ये नाही, म्हणून काँग्रेसबद्दल आपण कदाचित जरा बरं बोलू शकतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे, तो म्हणजे हेमलता आणि राजू यांनी भूमिका का बदलल्या त्यावर टीका करता येणं शक्य आहे. पण या दोघांच्या एका मताशी मी अगदी सहमत आहे. काँग्रेसने याचा अगदी फेरविचार केला पाहिजे. म्हणजे राजू आणि हेमलता यांनी पक्ष बदलला यापेक्षा सुद्धा राजू आणि हेमलता सारखे अत्यंत चांगले निष्ठावान कार्यकर्ते, बुद्धिमान प्रवक्ते आपण का गमावले? याचा विचार काँग्रेसनं करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही शंका नाही. आत्मपरीक्षणाची ही वेळ आहेच. तुम्ही जो मुद्दा मांडलात, एक लक्षात घ्या, म्हणजे मुळात आता या नगरपालिका निवडणुकीमध्ये या निकालामध्ये विशेषतः काँग्रेसला चांगलं यश मिळेल याच्यात काही शंका नाही. पण महाविकास आघाडी म्हणून अगदी विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे हे सगळे मुद्दे मला मांडलेत, की म्हणजे ज्या प्रकारे भाजपबद्दल टीका केली जाते किंवा भाजप सत्तेचा वापर करणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्याबद्दल टीका केलीच पाहिजे. त्यामध्ये काही शंका नाहीये. पण मला स्वतःला असं वाटतं, की मुळात विरोधक म्हणून तुम्ही खरंच काय तुमची भूमिका आहे किंवा तुम्ही खरंच लढता आहात का? असा प्रश्न अगदी पडावा अशी अवस्था आहे. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे, की मुंबईमध्ये आता काँग्रेसनं जाहीर केलं महानगरपालिकेला, की आम्ही स्वबळावर लढणार. आता मुंबईमध्ये स्वबळावर लढताना काँग्रेसकडे तेवढे उमेदवार तरी आहेत का 227? असा प्रश्न आहे. पण मुळामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आपण लढलं पाहिजे. एकीकडे काँग्रेसची ही भूमिका आहे. राज्य स्तरावर कोण काय करतंय काही समजत नाहीये. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना, काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना आपण काँग्रेसमध्ये का आहोत हे 4-4 वर्ष कळतच नाही. त्यांना कुठला नेता भेटत नाही, कोणाचा काही संपर्क. तो म्हणतो मी काँग्रेसमध्ये आहे. अरे तो काय आहे काँग्रेसमध्ये? म्हणजे काय आहे? याचा अर्थ 4 वर्ष कळत नाही. लक्षात घ्या, महात्मा गांधी असं म्हटले होते, की कार्यकर्त्यांना कार्यक्रम नसेल, आणि कार्यकर्त्यांना ऍक्सेस नसेल, तर कुठलाही कार्यकर्ता तुमच्या संघटनेसोबत फार काळ राहू शकत नाही. हे काँग्रेसनं लक्षात घेतलं पाहिजे. हा त्यातला पहिला भाग. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे मला एक जण परवा आला आणि मला म्हटला, की मी त्याला म्हटलं तुझी भूमिका काय? तो म्हटला, साहेब शरद पवार साहेब म्हणतील ती माझी भूमिका. अरे म्हटलं, पण शरद पवारांची भूमिका काय तुला माहिती आहे का? हा जो प्रश्न आहे ना, की नक्की शरद पवारांची भूमिका काय आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या लोकांनाही माहिती नाहीये. आता मला सांगा, अजित पवार, शरद पवार एकत्र येणार, हे खरं म्हणजे मनोधैर्य किती खच्ची करण्यासारखं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं, की मग यासाठीच हा 8 तास आम्ही केला होता का? म्हणजे लोकांनी अक्षरशः विरोधामध्ये लोकांनी वाटेल तो सगळं पत्करून विरोध केला आणि आता अवस्था काय, हे दोघं एकत्र येणार अशी अवस्था आहे का? म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो विलास, माझी आई परवा मला म्हणत होती, माझी आई काही फार टीव्ही पण बघत नाही, फार त्याला बातम्या माहिती नाही. माझी आई मला परवा म्हटली, म्हणे संजू तो आदित्य ठाकरे फार दिवस दिसतच नाही रे, म्हणे कुठे असतो तो? आता ही अवस्था सर्वसामान्य माणसाची असेल, की आदित्य ठाकरे आहेत म्हणजे कुठे? केवळ महानगरपालिका आपल्यासाठी, मुंबई महानगरपालिकाच महत्वाची आहे, महाराष्ट्र काय मग सोडून दिला का? असे प्रश्न निश्चितपणे. आणि म्हणून हा मुद्दा मान्यच केला पाहिजे, की भाजप ज्या प्रकारे इलेक्शन मोडवर लढत आहे, भाजप ज्या प्रकारे कष्ट करतं, भाजप ज्याकडे प्रयत्न करतं, इव्हन एकनाथ शिंदे सुद्धा
हो. एकनाथ शिंदे, भाजप आणि अजित पवार सुद्धा ही मंडळी ज्या प्रकारे कष्ट करतात, मैदानामध्ये उतरतात, त्या प्रमाणामध्ये उतरणं महाविकास आघाडीला शक्य होत नाहीये आणि हे शक्य झाल्याशिवाय मग निवडणूक निकालांची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. हे अगदी खरं आहे.